समाज नेते, तमाम बहुजनांचे उद्धारक, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या देशातील तमाम बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी करणारे एकमेव महात्मा ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, तसेच माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पूज्य आणि पवित्र विचारास त्रिवार अभिवादन. तमाम बहुजनांचे नायक यांच्या पूज्य आणि पवित्र विचारास त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी आमचे बंधू रघुनाथ गणपत गायकवाड यांचा चिरंजीव प्रितेश रघुनाथ गायकवाड, तसेच दिगंबर यशवंत दारोळे यांची कन्या मेघा यांचा मिलन बैठक आणि साक्षगंध असा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण मिलन बैठकीचा कार्यक्रम करणार आहोत. या मंगल प्रसंगी उपस्थित या तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, दोन्ही गायकवाड बंधू, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांचा मी या ठिकाणी केवणे गायकवाड भावकीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच आता हा जो मिलन बैठकीचा कार्यक्रम आहे तर तो आता सुरू करूया. मी स्थानिक भावकीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय केशव गायकवाड यांना सांगतो की त्यांनी हा कार्यक्रम, पुढील कार्यक्रम सुरू करायचा आहे. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानवतेला सन्मार्ग देणारे बुद्धाची आणि बहुदिसत्व पूर्णपूज्य नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज या थोर पुरुषांना माझा त्रिवार वंदन. बंधूंनो, आज या ठिकाणी जो कार्यक्रम जो आहे मिलन बैठक आणि साक्षरगंध विधी आज या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व दारोळे भावकी, गायकवाड भावकी, अपतेष्ट गणगोत्र यांचं मी हार्दिक स्वागत करत आहे. बंधूंनो, मला जो आता अध्यक्ष आता स्वीकारलेला आहे, मी त्याचं अध्यक्षपद स्वीकारून पुढील कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम मी अनिल गायकवाड आणि अशोक गायकवाड यांना मी सांगू इच्छितो की आपण ते कार्यक्रमाला सुरुवात करावी. मी नियोजित वधू आणि नियोजित वर यांना विनंती करेन की त्यांनी धम्मपीठावरती यायचं आहे. मेघा दिगंबर दारोळे, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे SAP ग्लोबल लॉजिस्टिक्समध्ये 23 ग्रॅज्युएशन डिप्लोमा 26 प्रायव्हेटमध्ये केळवणे तालुका पनवेल पोस्ट केळवणे. तू याबद्दल कधी पाहिलायस? तुला तो पसंत आहे? तुझ्यावरती तुझ्या घरातल्यांनी, नातेवाईकांनी किंवा मित्रमंडळींनी काही दबाव, तू तुझ्या राजकुशीने पसंत केलेला आहे? तुझ्या स्वतःच्या मनाने तू ह्याला पुढील भावी वर म्हणून स्वतःचा पसंत केलेला आहेस? बाळा, ही जी मुलगी तुझ्या समोर उभी केलेली आहे हिला तू याबद्दल पाहिलीस? ही तुला पसंत आहे? हो, पसंत आहे. तुझ्यावरती तुझ्या घरातल्यांनी, आई वडिलांनी
काकाने किंवा भावाने वगैरे काही दबाव? अजिबात नाही. तो तुझ्या स्वमनाने पसंत केलेली आहे? नक्कीच. ओके, धन्यवाद. आता सगळ्यांना एक आनंदाची बातमी आहे की दोन्ही वधूची पसंती, प्राथमिक पसंती झालेली आहे आणि दोघांनी राजकोषींनी या लग्नास तयार आहेत. तरी सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. बौद्धांची मातृतुल्य संस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या गट नंबर 7चे सन्माननीय अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय केशवजी सुदाम गायकवाड, या गटाचे सन्माननीय सेक्रेटरी आमचे पुतणे प्रकाश नारायण गायकवाड, या गटाचे सन्माननीय उपाध्यक्ष आमचे बंधू रवींद्र गणेश गायकवाड, या संस्थेचे खजिनदार आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय अशोकजी गणेश गायकवाड, या संस्थेचे सन्माननीय सदस्य तसेच आमचे प्रमुख मार्गदाते आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय, ज्यांना या तालुक्यात ओळखीची अशी आवश्यकता नाही आहे, ते आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय धर्माजी रामदास गायकवाड गुरुजी, आमचे सन्माननीय सदस्य आमचे ज्येष्ठ सल्लागार आमचे पुतणे विलास रामचंद्र गायकवाड, आमचे सन्माननीय सल्लागार आमचे ज्येष्ठ पुतणे अनिल मारुती गायकवाड, तसेच मी या गटाचा एक सल्लागार, माझं नाव अनिल दगडू गायकवाड, जय मंडळ. मी आता प्रथम आई वडिलांची ओळख करून देत आहे. प्रथम वर मुलाचं नाव आहे प्रितेश रघुनाथ गायकवाड. मुलाचे वडील आयुष्यमान आमचे ज्येष्ठ बंधू रघुनाथ गणपत गायकवाड. मुलाचे आई माजी ग्रामपंचायत सदस्य आमची वहिनी निर्मला रघुनाथ गायकवाड. मुलाची बहीण ऋतिका प्रीतम मुलाची वहिनी मुलाची आजी गौरी गणपत गायकवाड. मुलाचे काका कमलाकर गणपत गायकवाड. मुलाचे काका कमलाकर गणपत गायकवाड. मुलाची आत्या आशा अशोक कांबळे. मुलाचे मामा अशोक मामा कांबळे. मुलाची आत्या वैशाली जगन गायकवाड. मुलाचे मामा जगन नागू गायकवाड. मुलाची मोठी बहीण प्रीती प्रकाश अडसुळे. मुलाचे मोठे मेवणे प्रकाश देवराम अडसुळे. मुलाची बहीण कीर्ती आशिष कुरुळे. मुलाचे मेवणे आशिष मनोहर कुरुळे. मुलाची बहीण आरती रोहन दापोळकर. मुलाचे मेवणे रोहन दापोळकर. मुलाचे ज्येष्ठ काका केशव सुदाम गायकवाड. मुलाची काकी कविता केशव गायकवाड. मुलाचे काका धर्माजी रामदास गायकवाड. मुलाचे काका दामू रामदास गायकवाड. मुलाचे काकी पुष्पा दामू गायकवाड. मुलाचे काका चंद्रकांत रामदास गायकवाड. मुलाची काकी सुनीता चंद्रकांत गायकवाड. मुलाचे काका अशोक गणेश गायकवाड. मुलाची काकी अस्मिता अशोक गायकवाड. मुलाचे काका रवी गणेश गायकवाड. मुलाची काकी लीला रवी गायकवाड. मुलाचे काका धर्माजी शंकर गायकवाड. मुलाचे काकी निशा धर्माजी गायकवाड. मुलाचे काका महेंद्र शंकर गायकवाड. मुलाचे काका धनाजी महादेव गायकवाड धनाजी नामदेव गायकवाड. मुलाची काकी ज्योती धनाजी गायकवाड. मुलाचे काका गौतम नारायण गायकवाड. मुलाची काकी शांता गौतम गायकवाड. मुलाचे काका अनिल दगडू गायकवाड. जय भीम मंडळी. मुलाची काकी अर्चना अनिल गायकवाड. मुलाचे काका सुरेश शिवराम गायकवाड. मुलाचे काकी सुनंदा सुरेश गायकवाड. मुलाची काकी
नंदा वासुदेव गायकवाड, मुलाचे भाऊ प्रकाश नारायण गायकवाड, मुलाची वहिनी रत्ना प्रकाश गायकवाड, मुलाचे भाऊ संकेत केशव गायकवाड, मुलाची वहिनी समीक्षा संकेत गायकवाड, मुलाचे भाऊ सीताराम भगवान गायकवाड, मुलाची वहिनी सोनाली सीताराम गायकवाड, मुलाची वहिनी मोहिनी अरुण गायकवाड, मुलाचे भाऊ कल्पेश भगवान गायकवाड, मुलाची वहिनी निकिता कल्पेश गायकवाड, मुलाचे भाऊ गिरीश भगवान गायकवाड, मुलाची वहिनी आशा गिरीश गायकवाड, मुलाचे भाऊ स्वप्नील रवी गायकवाड, मुलाची वहिनी पूनम स्वप्नील गायकवाड, मुलाचे भाऊ सागर जनार्दन गायकवाड, मुलाची वहिनी पौर्णिमा सागर गायकवाड, मुलाचे भाऊ स्वप्नील वासुदेव गायकवाड, मुलाची काकी मीना अनंत गायकवाड, मुलाचे भाऊ अशोक तुळशीराम कांबळे, मुलाचे भाऊ वहिनी कविता अशोक कांबळे, मुलाचे भाऊ अरविंद तुळशीराम कांबळे, मुलाची वहिनी ज्योती अरविंद कांबळे, मुलाचे भाऊ विलास चंदू कांबळे, मुलाचे वहिनी वनिता विलास कांबळे, मुलाचे नातेवाईक सुरेश पांडुरंग कांबळे, मुलाची बहीण वंदना विजय सुर्वे, मुलाचे मेवणे विजय दामू सुर्वे, मुलाचे मोठे सोयरे चंद्रभागा देवराम अडसुळे, मनोहर कुरोळे, सौ सरला मनोहर कुरोळे, श्रद्धा सुनील जाधव, हौसा शंकर जोशी, गौतम शंकर जोशी भाऊ, सरिता गौतम जोशी वहिनी, गजानन शंकर जोशी भाऊ, पूजा गजानन जोशी वहिनी, प्रवीण रामचंद्र जोशी भाऊ, कविता प्रवीण जोशी वहिनी, रत्ना रामचंद्र जोशी मामी. ही अशी अरे कुठे झाली ना झाली अरे मग मी ते नाही हे घेतो ते मुलाचे ज्येष्ठ बंधू आयुष्यमान विलास रामचंद्र गायकवाड, त्या ज्येष्ठ वहिनी संगीता विलास गायकवाड. अशी ही थोडीशी छोटीशी पण थोडी लांबी. मित्र आज दारोळे आणि गायकवाड कुटुंबियांचा साक्षीगंधाचा कार्यक्रम होत आहे. आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. प्रथम मी मुलीचा मोठा चुलता आहे, दिनकर यशवंत दारोळे. माझी मिसेस सिंधुबाई दिनकर दारोळे असतील इथे, आणि मुलीच्या आईवडिलांची मी ओळख करून देतो. संगीता इकडे. हे मुलीचे वडील दिगंबर यशवंत दारोळे, त्यांची पत्नी संगीता दिगंबर दारोळे. आमचे दुसरे बंधू दीनानाथ यशवंत दारोळे, त्यांची मिसेस तिथे असेल स्नेहल दारोळे. हा आमचा पुतण्या आहे देवेंद्र दिनकर दारोळे. हा भाचा आहे आमचा, मोठ्या बहिणीचा मुलगा. अनिल अर्जुन आडांगळे. आमची आणि माझे नातेवाईक आपले इष्ट सगळे असतील. मी सगळ्यांचं नाव घेतले, कोणी राहू नये. तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मग धन्यवाद तुमच्या सगळे. आमच्या दोन्ही कुटुंबांचं घरामध्ये बोलणी झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो ती गोष्ट, कारण ते गायकवाड आहे समोरच. गायकवाड या. हे मुलीचे वडील पण आहेत. आमचं असं ठरलेलं आहे की लग्नात बसतात ते एक त्यांनी करायचा, एक यांनी करायचा. बसता लग्न हालवर घेतलं तर 50-50% खर्च करायचा. त्यांचे नातेवाईक त्यांनी सांभाळायचे, आमचे नातेवाईक आम्ही सांभाळू. दागिन्याचं वगैरे आमच्यामध्ये कोणत्याही पैशाचं लेनदेन काही नाही. आणि लग्न सुखरूपपणे दोन्ही मंडळीने एकत्र करून टाकायचं. एवढीच आमची बोलणी. मुलीची पसंती झालेली आहे आणि दोन्ही भावकीची सुद्धा ओळख झालेली आहे, कार्यकर्त्याची ओळख झालेली आहे. आणि अशा ह्या गोड वातावरणामध्ये
गोड अशी पसंती झालेली आहे आणि दोन्ही वधूवरांचं तोंड गोड करून आपण मिलन बैठकीचा कार्यक्रम संपवू आणि पुढील कार्यक्रम साखरपुडा म्हणजे साक्षी गंधविधी चालू करू. तर वधूला लवकर स्टेजवर बोलवा आणि वर मुलगा आलेलाच आहे. कुटुंबियांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित आहेत आणि म्हणून या दोन्ही परिवाराच्या वतीने मी आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वात प्रथम या ठिकाणी या वधूवरांची आपल्या समोर मिलन बैठक या निमित्ताने ओळख झालेली आहे आणि त्यांनी एकमेकाला पसंत केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांचा हा करार पत्रक भरून घेतलेलं आहे. या करार पत्रकाचं मी आपल्या समोर वाचन करतो. जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी पंजीकृत क्रमांक 3227 विश्वस्त पंजीकृत क्रमांक F982 मुंबई राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर केंद्रीय कार्यालय 17A डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन गोकुलदास पास्ता रोड दादर पूर्व मुंबई 400014. हा करार पत्रक या ठिकाणी वाचन करतो. साक्षगंध विधी ज्या ठिकाणी होते ते जागृती प्रकल्प सेक्टर 2 नवीन पनवेल तालुका पनवेल जिल्हा रायगड नवीन मुंबई. मुलाची माहिती वरील प्रमाणे प्रितेश रघुनाथ गायकवाड वय वर्ष 27 मेकॅनिकल डिप्लोमा नोकरी मुक्काम पोस्ट केलवणे तालुका पनवेल जिल्हा रायगड. ते या ठिकाणी प्रतिज्ञापूर्वक कबूल करत आहेत की ते अविवाहित आहेत आणि सदर मुलगी त्यांनी पसंत पाहिलेली आहे आणि त्यांना पसंत आहे. तसेच मुलीची माहिती या ठिकाणी मेघा दिगंबर दारोळे वय वर्ष 23 शिक्षण MBA त्या सुद्धा नोकरीला आहेत. त्यांचा सध्याचा पत्ता ऋषिकेश अपार्टमेंट 3638A विंग रूम नंबर 001 सेक्टर 10 नवीन पनवेल रायगड महाराष्ट्र. त्यांचा गावचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट गुंजालवाडी तालुका संगनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र. त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिज्ञापूर्वक कबूल केले आहे की त्या अविवाहित असून सदर मुलगा त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यांना तो पसंत आहे आणि म्हणून या करार पत्रकावरती आपण या दोघांच्या सह्या घेत आहोत.
धम्मं नमामि संघं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सबं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सबं अपराध खमतु मे भन्ते तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सबं अपराधं खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्दिपञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्दिपञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते द्वारतयेनं कथं सब तिसरणेन सद्दिपञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते. महानाग शाक्यमणी विद्यासन या संस्थेला वंदन करून उपस्थित धम्मबंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण बसल्या जागेवरच तथागतांना आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायचं आहे. मी जसं असं समजा केलं तसं तुम्ही करायचं ही विनंती आहे. आणि तुम्ही माझ्या मागं म्हणायचं आहे अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. माझ्या मागं म्हणावं तसं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि
द्वितीयाम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयाम्पि संघं शरणं गच्छामि शरणं नित्तितं आम्भन्ते पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्ज पमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि इमानि पंचसिक्खापदानि शीलेन सुगति यान्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निभृति यान्ति तस्मा शीलं विशोद्धये आम्भन्ते साधु 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 पुढील कार्यक्रम उपासक करतील. दीपेन दीपेन तमदंसिना तिलंक दीपं संबुधं पूजयामि तमोनुद सुगंधिकाय वदनं अनन्तं गुणगन्धेन सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं मित्रसंग सुगततनुभवा धातुव धातुगभ्ये लंकाय जम्बुदीपे तिदसपुरुवरे नागलोके चतुपे सपे बुद्ध इकडे बघा दोघांनी पण समोर बघा इकडे. त्यानंतर बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांचे सुद्धा पुष्पपूजन म्हणजे भीमस्मरण आणि भीमस्तुती होते. सकल वेद्य विदुज्ञानम देवरूपम सुजीव निमल चक्कु गभीर गौस गौरव वर्णन सुखाय अभय चित्तं निभय काम सुरत धम्मं सुपेम विरत राजन सुजन नेतन भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरितांकरी काफलारी उरी रौद्र रूप. यानंतर परितरण पाठ होत आहे. विपत्ती पट्टी विहाय सब संपत्ती सिद्धी या सब रोगा विनाशाजस्त सुनंत सगमोकदम धम्म सवन कालो आयन बदंता धम्म सवन कालो आयन बदंता धम्म सवन कालो आयन बदंता हे संता संत चित्त ती सरना सरना येतन लोकंतरेवा बुम्मा बुम्माच देवा गुणगण गण व्यावता सब कालन येते आयुंत देवावर कनक मेय मेरू राजे वसंत तोतीना नसत्तु पदवा सभ्य भया उपसमंतु एनकिंची रतन लोके विद्यती विविधापतु रतन बुद्धा समनती तस्मा संती भवन्तु ते एनकिंची रतन लोके विद्यती विविधापतु रतन धम्मा समनती तस्मा संती भवन्तु एते न सज्ज वचन तुमे जय मंगल संपत्ती या विभजन्तु सब रोगो विनसतु माते भवन्तं तरायु सुखी दीर्घायुको भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता
सब बुद्धानुभावेन सदा सुस्ती भानुभावेन विन समंतुते यद निमित्त अवमंगलच्च योतामनाप सकून सद पापवान दुसपिनाकंत संगानुभावेन विन समंतुते सभे संता सुखी होंतु सभे होंती सखे मिन सभे बद्रानी प्रसत्ती मा कच्चे दुखमागम यानी द भूतानी समागतानी भूम्मा निवाय निवांत लिखे सभ्य व भूता सुम्ना भवंतु आत्मपिसकायेन पसती सर्वे धम्म दर होती हो धम्म नप्पम जती. या ठिकाणी साक्षीबद्ध विधी साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. चोरून लपडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम. हात झाले दोनाचे चार आता राजा राणीचा बघा या नाही नेम. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. शादी के लड्डू को मरती नाही नाही बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई. गाणं बाजाना झाली ना दंगल राजा राणीचे झाले शोभामंगल. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. विनिमत्तो सब संतापवचित्तो सब वेद मती कंतो निब्बतो च त्वं बबं इशितं पतितं तुय्यं चित्तमेव समिज्जतो सब्बे पुरन्तो चित्तसङ्कप्पा छन्दोपन्नो रसो यथा मणिज्योतिरसो यथा आयुरारोग्य संपत्ति सग संपत्ति में च अर्थ निब्बान संपत्ति मनाते समेजतो अभिवादनं शिलिस निचं वट्ठपचायनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बनन्ति. आयुवट्टको धनवट्टको यशवट्टको बलवट्टको सुखवट्टको सभ्ये सत्ता सुखी होन्तु भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सबबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सबधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु तेति. अपमादेन संपादेतो. तुमचं मंगल हो, तुमचं कल्याण हो, तुम्हाला सुखाचा रस्ता हो, तुमचं कल्याण हो. सच्चवचन ओम तुम्हें जय मंगलम नक्ति में शरणंगान धम्मो में शरणंगान एतेन सच्चवचनम ओम तुम्हें जय मंगलम नक्ति में शरणंगान संगो में शरणंगान एतेन सच्चवचनम ओम तुम्हें जय मंगलम. साधु साधु साधु.
बसले व्यवस्थित. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. जय भीम. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा घाली साद तुला मन घाली तू नजरी भवताली रे सुचवना तूच उपाय आता. तू नार सखे सुकुमार नजरेत तुझ्या तलवार तू सांग कसा इजनार जी तू सांग कसा इजनार उरीचा धग धगता वनवा. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा. किती वसंत मनात उमलून आली आणिक दरवळले कधी तुझ्याच सुरात हरवून गेले काहीच न कळले वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी दाटते प्रीत ह्या गुंतल्या लोचनी ही साथ तुझ्या हृदयाची हलगीच उरी प्रणयाची हुरहुर मनी मिलनाची हे जी हुरहुर मनी मिलनाची दे सखे कौल आता उजवा. झाली ऋणझुण ही भवताली लाज अनावर झाली रे सुखाला साज नवा चढला.
Thank you.
तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। किया रे जो भी तूने कैसे किया रे, जिया को मेरे बांध ऐसे लिया रे। समझ के भी ना समझ मैं सकूं सवेरों का मेरे तू सूरज लागे। तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया। दिल के नगर में शहर तू बसा ले पिया। छूने से तेरे हाँ तेरे हाँ तेरे फीकी रुतों को रंग लगे। छूने से तेरे हाँ तेरे हाँ तेरे फीकी रुतों को रंग लगे। तेरी दिशा में क्यों चलने से मेरे पैरों को पंख लगे। रहा न मेरे काम का जग सारा, हो बस तेरे नाम से ही गुजारा। उलझ के यूं ना सुलझ न सकूं, जुबानियाँ तेरी झूठी भी सच लागे। तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया। दिल के नगर में शहर तू बसा ले पिया। ओ सब कुछ मेरा चाहे, नाम अपने लिखा ले, बदले यारी निभा ले। जग की हिरासत से मुझको छुड़ा ले, अपना बना ले, बस अपना बना ले, अपना बना ले, अपना बना ले। मुझको इतना बताए कोई, कैसे तुझसे दिल ना लगाए कोई।
रब्बा ने तुझको बनाने में कर दी है हुस्न की खाली तिजोरियां, काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरियां। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में, रैन सारी तेरी खैर मनाऊं। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में, रैन सारी तेरी खैर मनाऊं। पतझड़ के मौसम में भी रंगी चनारों जैसी झनके सन्नाटों में, तू वीणा के तारों जैसी। सदियों से भी लंबी ये मन की अमावस्या है, और तू फुलझड़ियों वाले त्योहारों जैसी। चंदा भी दीवाना है तेरा, जलती है तुझसे सारी चकोरियां, काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरियां। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी। तेरे वर्गा ता मैनू कोई दसदा नहीं, मैं ता लाया बड़ा दिल किते लगदा नहीं। तेरे रंग दारा मिले सितारा वे यारा, तेरे बिन मैं ता सारा वे रंग सजना। मानदा नहीं ये दिल तेरे लिए हर पल तेरी खैर मांगदा रहे। तू जो नैना च पिलाया है शराबी रंग लाया, तेरे इश्क च होया मैं मलंग सजना। तेरी डोरियां नू लेके दिल आगे ते बह के आज उठदा है जैसे कि पतंग सजना। तू जो नैना च पिलाया है शराबी रंग लाया, तेरे इश्क च होया मैं मलंग सजना। इश्क पर्दों से जैसे अपने करने लगा है, तो आएगा नजर सरिया। हम दोनों के अलावा कोई और नहीं है, इश्क पन्नों पे है तेरा मेरा नाम। लखवारे जो बोले चाहे तू, इश्क महका तू नहीं चुप रहा। इश्क पर्दों से जैसे अपने करने लगा है, ये तो आएगा नजर सरिया। तू जो नैना च पिलाया है शराबी रंग लाया, तेरे इश्क च होया मैं मलंग सजना। तेरी डोरियां नू लेके दिल आगे ते बह के आज उठदा है जैसे कि पतंग सजना। तू जो नैना च पिलाया है शराबी रंग लाया, तेरे इश्क च होया मैं मलंग सजना।
आहे